बन गया, हड्डी अटक गई काय, हे सगळी जुमलेबाजी. या जुमलेबाजीमध्ये लोक सुद्धा बघतात की अरे काय करायचं तरी काय. आणि मग दुर्दैवाने म्हणा, कारण मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे. प्रचाराच्या दरम्यान मी जेव्हा फिरतो, ग्रामीण भागात फिरतो, आता सुद्धा 1-2 महिन्यापूर्वी गेलो तर संभाजीनगरमध्ये एका शेताच्या बांधावरती उतरला, आमरस होते सोबत. शेतकऱ्यांशी बोललो, शेतकऱ्यांनी माझ्या पाया पडले की उद्धवजी तुम्ही आम्हाला देवासारखे आहात, तुम्ही आमचं कर्ज माफ केलं, सगळं केलं. ठीक आहे, मी काय उपकार नाही केले. आता जसे योजनांचं आहे ना, म्हणजे नुसतं असं काय शब्द वापरायचा कळत नाही, पण एका मागोमाग योजनांचा पाऊस पाडतायत. अंमलबजावणीचा दुष्काळ आहे, पण एक एक योजना दणादण जाहीर करतायत आणि मग जाऊन समारंभ करतायत, पैसे देऊन लोक आणतायत, एसटी गाड्या देत आहेत, फुकटच्या साड्या वाटतायत. आणि मग आल्यानंतर लोकांना सगळ्या महिलांना विचारतात मिळाले की नाहीत पैसे तुम्हाला. अरे तू काय घरनं पैसे आणलेस तुझ्या? आमच्या हक्काचे पैसे तू ढापलेस. एक तर सरकार स्थापन करतानाच 50 खोके घेतलेस, म्हणजे गद्दाराला 50 खोके आणि बहिणीला फक्त 1500. फोडाफोडी करताना लाज नाही वाटली, गद्दारी करताना लाज नाही वाटली. आणि आत्ता हे आमचेच पैसे आम्हाला देऊन तू माझ्या महाराष्ट्र धर्माशी गद्दारी करायला लावतोयस. हा माझा महाराष्ट्र धर्म नाहीये. पण जे काही समारंभ चाललेत, मी एक तरी कार्यक्रम असा केला की शेतकऱ्यांना जाऊन मिळतात का पैसे, किती जणांना मिळाले, याला माफ केलं. मी नाही केलं असं, कारण माझं मी कर्तव्य केलं, मी माझं कर्तव्य केलं. करोना काळामध्ये सुद्धा जे काही केलं हे ते पुसून टाकायला बघतायत. अरे तुमची जी काही भाजप शासित राज्य होती आहेत त्यांच्या तुलनेत माझ्या महाराष्ट्राचं काम बघा. आणि तिथे जर का मी मागे पडलो ना, तर मी पुन्हा कधी कोणाला तोंड नाही दाखवणार. काढा मांडा हिशोब. मग कारण नसताना भुई थोपटत बसायचं, करोना काळातला घोटाळा करू. अरे तुमच्या व्हेंटिलेटर आणि तुमच्या सगळ्यामध्ये किती घोटाळा झाला. एक तर पीएम केअर फंडातला घोटाळा कोण बोलतच नाही त्याच्यामध्ये, केवढे मोठे केले. म्हणजे आता एवढे घोटाळे झालेत की आता 70,000 कोटीचा घोटाळा लाचतो. मी काय 70,000 म्हणजे काय सुट्ट्या पैशाचा घोटाळा. एवढे घोटाळे मोठे झालेले आहेत. हे सगळे तुम्हाला लोकांसमोर मांडावे लागतील. गावागावामध्ये जेव्हा होर्डिंग लागतात ना, आता तर जाहिराती, हा सगळा आपला लुटीचा पैसा आहे, हे आपल्याला लुटतायत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती स्वराज्यासाठी, हे 2 ठग माझा महाराष्ट्र लुटतायत, महाराजांचा महाराष्ट्र लुटतायत. आणि तोच लुटीचा पैसा वापरून स्वतःची जाहिरात करतायत, एसटीची जाहिरात, ह्याची जाहिरात. आणि मग सरकारची जाहिरात लागल्यानंतर मोठे मोठे सगळे, म्हणजे यांचं बजेट बघा किती असेल. मोठमोठे सगळे तारका आणि तारे घेत आहेत आणि आम्हाला डोळ्यासमोर काजवे चमकवत आहेत. यांचं बजेट किती मोठं असेल. 50 कोटी लोकांना गॅस सिलेंडर दिले. तुम्हाला सगळ्यांना काय वाटेल, मला नाही मिळालं, पण यांचा फोटो आहे, मोदींचा फोटो आहे, सरकारी जाहिरात आहे. सरकारवरती नसला तरी सरकारच्या जाहिरातीवरती अजून लोकांचा विश्वास आहे. मग 50 कोटी लोकांना मला नाही मिळाले, पण 50 कोटी म्हणतात म्हणजे बाजूच्यानं मिळालं असेल. बाजूच्या गावात विचारलं तर तो मला नसेल मिळालं, पण ह्याला मिळालं असेल. हे असं प्रत्येकाला वाटत. म्हणजे जे नरेटिव्ह म्हणतात ना, फेक नरेटिव्ह, हे जाहिरातीच्या माध्यमातून हे बिघाडी सरकार दाखवते तुम्हाला की आता असं होणार, आता असं झालं, आता तसं झालं. काय नाही, हे सगळं फेक नरेटिव्ह हे ते करतायत. आणि म्हणून मला तुमची आवश्यकता आहे की तुम्हाला गावागावात जाऊन, जे मी सांगितलं होतं 14 साली नरेंद्र मोदींनी केलं होतं चाय पे चर्चा. आता 14 साली चहा कितीला मिळायचा आणि आता कितीला मिळतो तो भाग वेगळा. त्याच्यावरती पण एकदा चर्चा करा. दूध किती महागलं, साखर किती महागली, मग त्याच्यावरती जीएसटी किती लागला, ह्याच्यावरती पण चर्चा करा. आणि शिवसैनिकांनी मी लोकसभेच्या आधी एक कार्यक्रम दिला होता की होऊनच जाऊ दे चर्चा. जा गावातल्या वाड्या वस्त्या पारांवरती बसा आणि काय कुठल्या गावात काय योजना आणल्या त्याचा एक आढावा घ्या. तुम्ही करा त्याचा एकदा फडशाच पाडा. तुम्ही काय ही योजना, महिलांसाठी योजना मिळाल्या का, शिक्षण आता तुम्ही जे काय मला एक दिलं त्याच्यात केजी टू पीजी महिलांना मोफत शिक्षण मला वाटतं आहे. पण शिकलेली महिला आपण एसटी वरती वगैरे बघतो, मुलगी शिकली, प्रगती झाली आणि पुढे काय 1500 देऊन घरी बसवली. मुलगी शिकली, प्रगती झाली, 1500 देऊन घरी बसवली, कारण काम नाही द्यायला आम्हाला. उपयोग काय त्या शिक्षणाचा? शिक्षणाचा उपयोग तरी काय? शिक्षणाचा उपयोग होणार असेल तर या पुढच्या गोष्टी आहेत. उद्योगधंद्याचा नाही पत्ता.
कोविड काळामध्ये सुद्धा जे आपण उद्योगधंदे इकडे आणू इच्छित होतो, सामंजस्य करार झाले होते, गद्दारी करून आणि सरकार पाडल्यानंतर सगळे उद्योग कुठे गेले? तुषारजी, मी नाही बोलत. हे वास्तव आहे, हे वास्तव आहे. का मला तुमच्या भाषेत सांगायचं, या दोन ठगांना विचारायचंय, का तुम्ही आमच्या सुखामध्ये मीठ कालवताय? का मीठ कालवताय? का हा भेदभाव करताय? का हे वैमनस्य का वाढवताय? आणि म्हणून शिवसेनेची स्थापना करताना शिवसेना प्रमुखांनी जे एक सांगितलं होतं, मराठा मराठेतर 96 कोळी, 92 कोळी, ब्राह्मण ब्राह्मणेतर, स्पृश्य अस्पृश्य, घाटी कोकणी असे सर्व भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा. मग तीच आज वेळ आलेली आहे. आणि मराठी म्हणजे आम्ही तर आहोतच, पण आता तुम्ही सांगितलं की तुमची मातृभाषा मराठी आहे. हे सगळे इथे जन्मलेले आहेत आणि वर्षानुवर्षे इकडे राहत आहेत. ते सगळे आम्ही मराठी मानतोच आहोत. पण ते मराठी मानून आमच्यासोबत येत आहेत की नाही, हा प्रश्न आता त्यांना सुद्धा विचारण्याची गरज आलेली आहे. की जेव्हा राज्य संकटात असताना, राज्य लुटलं जात असताना आम्ही लढायला उभे आहोत. अभिमान आहे मला माझ्या महाराष्ट्राचा की संपूर्ण देशामध्ये लोकसभेमध्ये महाराष्ट्राने या मुजोर सत्ताधाऱ्यांना गुडघ्यावरती आणलं. ह्याचा मला अभिमान आहे. नाहीतर 400 पार काय, 500 पार काय, 1000 पार, नुसतं आर पार चालले होते. पण त्यांना गुडघ्यावरती आणण्याचं काम करू शकला तो फक्त आणि फक्त छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र करू शकला. आणि तोच महाराष्ट्र आज आपल्याला वाचवण्यासाठी आपण एकत्र यायचं आहे. त्याच्यामुळे तुमच्या ज्या काही मागण्या आहेत, मी शुक्लाजींना सांगितलं की तुम्ही ज्या काही सगळ्या गोष्टी मांडल्या, बसा आमच्या अंबादासजींबरोबर बसा. अंबादास दानवे आहेत. वचननामा, आम्ही जाहीरनामा आग्रहनामा म्हणतच नाही, आम्हीचा वचननामा असतो.